नावधड करा सहस्रनामाची. भगवंताचे अनेक नाव आहे. त्या नावातून तुम्हाला जे नाव पसंत असेल त्या देवाचं काय करा, चिंतन करा. सर्वात सोपं जे आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. यावीन अनेक असता साधन वाहतसे आन विठोबाची. मस्त बसल्या ठिकाणी देवाचं चिंतन करा. आणि नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, वाक्य लक्ष देऊन ऐका. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा झोपीत जरी खाल्ला तरी पेढा गोडच आहे. आणि पेढा रडत रडत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे. जुने लोकांची एक म्हण आहे, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. उठतं का नाही हो? मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यासाठी भागवतामध्ये खूप मोठी कथा आलेली आहे. आज्या मेळ्याला नेण्यासाठी यम आला. शेवटचं पोरगं होतं, ते खेळत होतं, त्याचं नाव नारायण होतं. यमाचे पार्षद नेण्यासाठी आले, त्रास होऊ लागला म्हणून आवाज दिला, ए नारायणा. आवाज कोणाला दिला होता? देवाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. आवाज कोणाला दिला होता? नारायणाला. आवाज स्वतःच्या मुलाला दिला तरी विश्वाचा मालक देवाचे पार्षद घेऊन खाली आला. यमाचे लोक म्हणायचे हे गिराईक आमचं आहे, आणि देव म्हणायचे हे गिराईक आमचं आहे. कसं तुमचं आहे? तुकोबरायची भाषा सांगतात, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी देवाचं नाव मुखातून येण्यासाठी पहिलं तुम्हाला जीवनभर काय करावं लागलं हो? प्रत्येक बँकेने तुम्हाला एटीएम दिलेले, बरोबर आहे का नाही? तुम्हाला एनी टाइम कुठं जर अडचण आली, हवेला गेले, कुठं पंढरपूरला गेले, कुठं काशीला गेले, कुठं हिमालयात गेले आणि पैसेच नसले, तुम्ही एटीएम मध्ये ते एटीएम कार्ड टाकून तुमचं कॅश विड्रॉल करू शकता. ही सिस्टीम बँकेने दिलेली. एका माणसाकडे 150 एटीएम होते. किती होते? एक शब्द मग ठेवली होती त्यानं एटीएम मध्ये. एका मोठ्या एटीएम बॉक्स मध्ये गेला, प्रत्येक एटीएम काढायचा, 8 टाकायचा. पैसेच येत नव्हते. तिथं जो सेवक होता, का बे मूर्ख आहे का तू? अक्कल नाही, कशाला एटीएम टाकलं? 1 रुपया नाहीये, 150 एटीएम आहे माझ्याजवळ. तो म्हणला, साहेब काळजी करू नका, काहीतरी चुकत असेल, तुमचं एटीएम द्या माझ्याकडे. त्याने एटीएम घेतलं, एटीएम आतमध्ये टाकलं, तुमचा कोड नंबर दाबा. कोड नंबर टाकला आणि त्या सेवकाने याचं बँक बॅलन्स चेक केलं. काय केलं? याचं बँक बॅलन्स चेक केल्यानंतर याच्या अकाउंटला 14 भोपळे होते. किती? किती भोपळे होते? आता 14 भोपळे. बँकेवर जर भोपळेच असतील त्याच्या अकाउंटला तर तुम्ही 150 नाही महाराज, एक ट्रक भर जरी एटीएम घेऊन फिरले तरी फायदा. अरे बँक बॅलन्स असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही गावात आणि कुठेही पैसे काढू शकत नाही. तसं बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवनभर राम 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 नाम रूपी एवढे पैसे तुमच्या अकाउंटला जमा करा. एवढं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा की मरताक्षणी तुमच्या मुखातून सहज रामकृष्ण हरी आलं पाहिजेत आणि आपला प्राण गेला पाहिजे. एवढ्या सहजासहजी शक्य नाही, पण सवय लावा. तुम्ही सवय लावा. दिवसातून 1 तास देवाचं चिंतन करा. तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असेल, माझा जगाचा मालक ते संकट तारल्याशिवाय राहणार नाही. त्यानं अनेक लोकांचा उद्धार केला. शबरी अहिल्या गणिका नारी सबही तूने पार लगाई. जन्म जन्म का मैं हूँ भटका, बेड़ा आज भंवर में अटका. पार करो भंडारी, दूर कर हो दुख मेरा. जा त्याच्याकडे. निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार रूपी ही नौका आहे, तो पैल तीराला नेईल. आणि ती पैल तीराला नेण्यासाठी सर्वात मोठी नाव जर कोणती असेल तर नावधड करा सहस्र नामाची. ते हे भव सिंधूशी थडी पावे विठोबा. जिने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन.
करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. मायबाप ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्याच्यासाठी वेळ काढत चला. एक हिंदी कवीचं वाक्य आहे, तो सांगतोय, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. किती सबसिडी दिली साधू संतांनी. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. म्हणून बसणाऱ्या मंडळींना माझी विनंती, भगवंताच्या चिंतनाविना वेळ नका वाया घालू. लेकराने बाजाराला जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच धरायची नाही. लक्ष देऊ नाही का? लेकराने बाजाराला जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच धरायची नाही. हुशार लेकराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा. का? करंगळी जर धरसाल तर गर्दीमध्ये तुमच्याकडून करंगळी सुटण्याचे चान्सेस जास्त आहे. पण तुम्ही जर तुमचा हात बापाच्या हातात द्याला तर किती मोठा गतिरोधक येऊ द्या, किती मोठी नाली येऊ द्या आणि किती मोठी गर्दी असू द्या, तुमचा बाप तुम्हाला पडू देत नाही. कारण तुमची जबाबदारी कोणावर आहे? मगाशीच महाराजांनी प्रमाण दिलं, तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी. एकदा त्याच्यावर भार घाला मग तो काय करतो? मागे पुढे उभा, आलिया घात निवाराया. पण एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, परत परत सगळं मिळतं गड्यानो. गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता, गेलेली जमीन परत घेऊ शकता, गेलेली बायको परत मिळेल, गेलेली सत्ता परत कमवू शकता, पण लाईफ इज नॉट वन्स मोर. हे मिळालेलं आयुष्य तुम्हाला नाही भेटणार महाराज. 2-2, 4-4, 5-5 कोटी रुपये जरी डॉक्टरच्या मड्यावर घातले तरी तुम्हाला 1 मिनिटाचं आयुष्य नाही भेटत. लोक म्हणतात महाराज अर्ध्या तासापूर्वी जर म्हातारं गेलं असतं ना हॉस्पिटलला तर म्हातारं वाचलं असतं. अरे बाबा, डॉक्टर जवळ असून म्हातारे मरतात आणि तू तुझ्या म्हाताऱ्याचं काय घेऊन बसला? म्हणून माझी विनंती, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. जर इथं येऊन तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर मग तुकोबरायची भाषा किती गोड आहे. नाही तरी गेला जन्मवाया, हो नाही तरी गेला जन्मवाया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. वेळ निघून गेली की सुभाषितकार सांगतात, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजिती, एक एक कोटी एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडला. काय करायचं? ऐसी जोडी करा राम कंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. त्याला सोडून नाशिवंत अटी, प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ. ज्या गोष्टीला तुम्ही आणि मी सर्वात मोठं प्राधान्य देतोय त्या गोष्टीचं वर्णन करत असताना सुभाषितकार सांगतात, धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने, देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. ज्या गोष्टीला आपण प्राधान्य देतो, पहिलं देतो शरीराला, शरीर जाणार आहे. दुसरं देतो धनाला, धन सुद्धा जाणार आहे. तिसरं जाया म्हणजे पत्नी, पत्नी सुद्धा जाणार आहे, पुत्र सुद्धा जाणार आहे. मग सगळ्या गोष्टी जर इथून जाणार आहे तर मग जगातल्या सगळ्या गोष्टी मिथ्ये आणि सत्य असणारा फक्त जगाचा मालक आहे. महाराज सांगतात, फलकट तो संसार येथे सार भगवंत, सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून त्या भगवंतासाठी वेळ देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या गड्यांनो, तो तुमच्यासाठी निश्चित वेळ देईल. तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय आणि विश्वास जर नसेल तर नक्की जगाच्या मालकाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर होणार नाही. एक लक्ष देऊन ऐका, विष पाजणाऱ्या पुतनेला जर तो सायुज्यता मुक्ती तो ज्ञानोबराय सांगतात, तुवा सनकाधिकाचे नि माने, सायुज्य सौर सुदिदला पुतनेची विषयाची निस्तन पाने. अरे विष पाजणाऱ्या मायमाऊलीला जर तो सायुज्यता मुक्ती देतोय, शिव्या देणाऱ्या शिशुपाळाची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतोय, बायको पळवणाऱ्या रावणाला सुद्धा सायुज्यता मुक्ती देतोय, तर तुमच्या आणि माझ्या जीवनातलं संकट देव निश्चित निवारण करेल. म्हणून आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा. वेळ नका वाया घालू. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको खिलिना
दिली वेळ न वाया घालता देवाचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे